एका लहानशा गावात आरव नावाचा एक शांत आणि कल्पनावंत मुलगा राहत होता. त्याला स्वप्न खूप पडायची. वेगवेगळ्या प्राण्यांची, गाय उडते, मासे आकाशात उडतात, परी उडताना दिसायची. एक स्वप्न त्याला सतत पडायचं. त्या स्वप्नात तो एका रंगीत वाळवंटात पोहायचा आणि तिथे एक सुंदर पण उदास राजकुमारी एका काचेतल्या किल्ल्यात बंदिस्त असायची. ती कोणाशीच बोलत नसे, फक्त आरवला पाहून हलकंसं हसत असे. आरवने अनेक वेळा तिला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो जागा व्हायचा आणि स्वप्न अर्धवट राहायचं. एक दिवस गावात एक जुना फकीर आला. त्याने आरवकडे बघून विचारले, तुला ती राजकुमारी अजून दिसते का? हो, पण तुम्हाला कसं माहीत? फकीर म्हणाला, ती राजकुमारी खरतर तुझ्या आधीच्या जन्मातली आहे. तू राजा होतास आणि तिला एका जादूगाराने शाप दिला होता. ती तुझ्या आठवणीत राहील, पण प्रत्यक्षात नाही. फकीर म्हणाला, ती अजून तिथेच आहे, पण ती आता फक्त कथा म्हणून वाचली जाते. तू ती कथा पूर्ण लिहिलीस तर कदाचित तिचं अस्तित्व पुन्हा निर्माण होईल. मग मी तिला परत कसं भेटू शकतो? त्या दिवसापासून आरवने पुन्हा लिहायला सुरुवात केली, एक सुंदर आणि जिवंत गोष्ट. आणि जेव्हा त्याने शेवटच्या ओळी लिहिल्या, कुमारीने आरवचा हात पकडला आणि ते पुन्हा एकत्र झाले. तेव्हा आरवच्या समोरून एक वारा उसळला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि आजूबाजूला गुलाबी रंगाच्या फुलांचा सडा होता. तो काही गोष्टी स्वप्नात दिसतात, काही गोष्टी आठवणीत असतात, पण काही गोष्टी आपण आपल्या कल्पनाशक्तीने परत जागवू शकतो.